हारे का सहारा बाबा खाटू श्याम हमारा. हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही अगदी मजेत असणार आहे. चला तर मग आज आपण मालेगाव येथील श्री बाबा खाटूश्याम यांचे दर्शन घेणार आहोत. बंदोबस्ताच्या निमित्ताने का होईना, हे बघा असे आम्ही बाबा खाटूश्याम यांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता. बाबा खाटूश्याम यांचे हे विशालकाय वृक्ष आहे. या वृक्षाखाली बाबा खाटूश्याम यांचे छोटेसे मंदिर आहे, पण अगदी विलोभनीय आहे. हे तुम्ही बघू शकता. हा गाभाऱ्या बाहेरील परिसर आहे बाबांचा. इथे अनेक लोक आपले संकट घेऊन येतात आणि बाबांना गाऱ्हाणे सांगतात. तर ह्या अशा पद्धतीने आपणही सामान घेतलं आहे बाबांच्या दर्शनासाठी आणि निघालो आहोत दर्शन घेण्यासाठी. आता इथे आरतीची वेळ झालेली आहे. मध्ये पूजा वगैरे करून आता आरतीसाठी द्वार खुले झालेले आहेत. आता इथे बाबांची आरती सुरू होणार आहे. तुम्ही बघू शकता. अत्यंत विलोभनीय असे श्री बाबा खाटूश्याम यांचे हे दृश्य आहे. अप्रतिम, किती लोभस आणि मन शांत करणारे आहे. तुम्ही बघू शकता. आरती झाल्यानंतर आपणही आपली आरती बाबांसमोर लावणार आहोत. हे तुम्ही बघू शकता. आता बाबांना साकडं घालण्यासाठी बहुतांश लोक इथे आलेले आहेत. त्यापैकी आपण एक आहोत असं समजू शकतो. आपणही अर्जी लावलेली आहे. हे तुम्ही बघू शकता. बाबांना आपणही विनवणी केली आहे की हे आहे दुःख दारिद्र्य सगळं हरू सुख शांती प्रदान कर, एवढीच बाबांना विनवणी केलेली आहे. आपण आपल्याच प्रकारे असंख्य भाविक इथे येतात. त्यांचीही दुःख दारिद्र्य दूर करून त्यांनाही मनशांती मिळो, एवढीच मागणी देवाकडे आहे. इथे आल्यानंतर मन अगदी शांत झालेले आहे. कुठल्याही प्रकारचे डोक्यात विचार नाहीयेत. इतकं मन हलकं झालेलं आहे. कदाचित यालाच हारे का सहारा असं म्हटलंय. इथे बघू शकता तुम्ही. हे अशा पद्धतीने लोक अर्जी लावतात. इथे देवाला साकडं घालतात आणि असं म्हणतात, इथे आल्यानंतर कोणीही रिकाम्या हाती जात नाही. आपल्याला राजस्थान येथे खाटू गावात जाणं होतं की नाही होतं हे तर माहिती नाही. नशिबात आहे की नाही हेही माहिती नाही. नशिबात असेल तर नक्कीच तिथपर्यंत जाऊया. पण तोपर्यंत हे अशा पद्धतीने आपण बाबांचे दर्शन घेतलेले आहे. तुम्हाला कसे वाटते कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत